काही महिन्यांपासून चर्चेत असलेल्या विवाह पूर्ण होताच काही मिनिटातच रद्द करण्यात आला, ज्यामुळे दोन्ही कुटुंब स्तब्ध झाली. वधू तिच्या सासरच्या घरी पोहोचली होती, परंतु खरं नाट्य त्यानंतर सुरू झालं. तिच्या सासरच्या घरी पोहोचल्यानंतर वधूला तिच्या खोलीत नेण्यात आलं. नवरदेव आत गेला, पण सुमारे 20 मिनिटांनंतर ती अचानक बाहेर पडली आणि संपूर्ण अंगणात जाहीर केलं की ती आता तिच्या पतीसोबत राहणार नाही. यामुळे सर्वांना धक्का बसला. नातेवाईकांना वाटलं की ती मस्करी करतेय, परंतु पूजा गप्प राहिली आणि कारण देण्यास नकार दिला. लोकांनी विचारलं अचानक काय झालं, पण पूजा वारंवार म्हणत राहिली, माझ्या पालकांना फोन करा, मी इथं राहणार नाही. विशालच्या कुटुंबाला तिला समजवण्याचा प्रयत्न केला, पण पूजा तिच्या निर्णयावर ठाम राहिली. वराच्या कुटुंबानं तिच्या पालकांना फोन केला, पण त्यांना तिच्याकडून हे कारण कळू शकल्याने ती ज्या गुपिताबद्दल बोलू इच्छित नव्हती त्याबद्दल दोन्हीही कुटुंब गोंधळली. जेव्हा मन वळवण्याचा कोणताही प्रयत्न यशस्वी झाला नाही, तेव्हा 26 नोव्हेंबर रोजी गाव पंचायत बोलवण्यात आली, जिथं दोन्ही कुटुंब आणि ग्रामस्थांनी जवळजवळ 5 तास या विषयावर चर्चा केली. सर्वांना आशा होती की वधू समजून सांगेल, परंतु ती गप्प राहिली. शेवटी पंचायतीला कठोर निर्णय घ्यावा लागला. प्रतिक्रियांचा पाऊस पडला. काहींनी म्हटले की बराच काळ तडजोड करून आयुष्य उद्ध्वस्त करण्यापेक्षा सुरुवातीपासूनच योग्य निर्णय घेणं चांगलं. काहींनी वधू आणि तिच्या कुटुंबावर कठोर कारवाईची मागणी केली. एका वापरकर्त्यानं विनोदानं लिहिलं की 20 मिनिटांचा चाचणी कालावधी होता आणि तिनं सदस्यता रद्द केली. दुसऱ्यानं म्हटलंय की 20 मिनिटात घर पाहिले, पुनरावलोकन लिहिलं आणि ते लगेच परत येले. येथील सेवा अमेझॉनपेक्षा वेगवान आहे. अनेकांनी विनोदानं याला ब्लिंकिट वेडिंग म्हटलंय.